गणपती दीड दिवसाचं करा आणि 21 दिवस गणपती म्हणजे 10 दिवस पहिला आणायचे आणि 11 दिवस नंतर राहायचे म्हणजे 21 दिवस जागेवर बसलो म्हणजे या गणपतीची खूप मोठी स्टोरी आणि ज्या दिवशी मी आता पण नमस्कार भावांनो बहिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती इट्स नियती एज ब्लॉगर. सो पहिल्यांदा गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून. आणि आज 14 सप्टेंबर आहे. गणपतीचा आजचा 8वा दिवस आहे. काल 7 दिवसाचे गणपती ऑलमोस्ट म्हणजे विसर्जन झालेले आहेत. सो आज आपण जाणार आहोत माझ्या इथल्या नालासोपाऱ्यातल्या जे गणपती मंडळ आहेत, जे चांगले मोठे मोठे जसे मुंबईमध्ये मोठे मोठे गणपती येतात, सो त्या प्रमाणात इकडे सुद्धा मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत 12 फुटाच्या. सो मी आज तुम्हाला सगळ्या गणपती माझ्या इथल्या नालासोपाऱ्यातले 11 दिवसाचे जे गणपती आहेत मी ते तुम्हाला दाखवणार आहेत. सो स्टे ट्यून, माझ्यासोबत राहा माझ्या. आणि आपण आता निघूया. आता वाजले ऑलमोस्ट 3 वाजत आलेले आहेत. पाऊस येत होता त्यामुळे थांबलेलो, 2 वाजता निघणार होतो आम्ही, पण आता पाऊस होता त्याच्या कारणाने आम्ही लोक लेट निघालोत. सो आता आपण जाऊया, तिकडे गेल्यावरच भेटूया. नालासोपारा स्टेशनला माझे खूप सारे फ्रेंड्स भेटणार आहेत मला. सो तिकडे भेटल्यावर, ते लोक भेटल्यावरच मी तुम्हाला दाखवेन. सो आता तिकडे गेल्यावरच भेटूया, तोपर्यंत माझ्यासोबत राहा. लोकांनी लावलंय सायलीला कॉल. 10 मिनिटं झाले स्टेशनला वाट बघतोय. सायली कुठे? 1 million zillion jillion dillion cotillion times later. अरे कुठची ट्रेन पकडली तू? ये लवकर, स्टेशनला उभी आहे. हा ठीक आहे. राहुल दादा आला पण अजून सायली नाही आली. सो राहुल दादाचं आगमन झालेलं आहे. अभी तक सायली नहीं आई है. सायली आली हिरोईन बनून आली आहे सायली. गणपती बघायला चालले, मुलगा बघायला चालले सायली. कितनी गरीब है, छोटे कपड़े पहन के आ रही है. सो आम्ही लोक आता आलेलो आहोत अमीबागचा राजा, नालासोपारा वेस्टचा गणपती आहे. ह्याचं आगमन शूट पण केलेलं आहे आपण. सो ही 12 फुटाची मूर्ती आहे. सो आपण ही मूर्ती आता बघायला जाऊया. खूप सुंदर बनवली आहे. सो आतमध्ये जाऊया आणि मूर्ती बघूनच भेटूया. खूप सुंदर मूर्ती आहे. जय महाराष्ट्र. सो मी आता इकडे गणपतीच्या निमित्त आलेली आहे अमी पार्कच्या इकडे. सो माझ्यासोबत आहे आता या मंडळाचे कर्ता आधारस्तंभ. सो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मी कसं ऐकलंय की या मंडळाला 35 वर्ष मध्ये यांनी पदार्पण केलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया 35 वर्षाची यांची जर्नी कशी होती. 1990 साली या मंडळाची स्थापना झाली. अमी पार्क होती, मर्यादित होती. अमी पार्क होती, काही कुणी रहिवासी होते, त्यांच्या मार्फत हा उत्सव थोडक्यात 1.5 दिवसाचा म्हणून साजरा करत होते. कालांतराने ते रहिवासी मुंबईला शिफ्ट झाले आणि ती जबाबदारी आमच्यापर्यंत आली. करता करता आजी 35 वर्ष आली. तेव्हा अमी पार्क होती मर्यादित असताना आम्ही पांचाळ नगर हा जुना एक एरिया होता. त्याच्यानंतर चक्रधर नगर हा एरिया नवीन अस्तित्वात येत होता. आम्ही जॉईंट असं सगळीकडे केलं. अमी पार्क, पांचाळ नगर, चक्रधर नगर असं सर्वानुमते जाऊन घरोघरी वर्गणी जमा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच वर्गणीद्वारे जाऊन लोकांशी संपर्क करून तिकडचे कार्यकर्ते या मंडळामध्ये, चक्रधर नगर मधील कार्यकर्ते मंडळामध्ये, पांचाळ नगर मधील अमी पार्क मधील कार्यकर्ते मंडळात आणून हा उत्सव मोठ्या याच्यामध्ये साजरा करण्यात आला. ही गेली 35 वर्ष आता आम्ही जी कार्य करतोय ही खरोखर त्याची देण आहे. आम्ही फक्त एक निमित्त आहे, आम्ही काम करतोच आहे.
आम्हाला सर्व काय यांनी दिलेलं आहे गणरायाने. फक्त आम्हाला एकच आहे की जी आज आम्ही करतोय, आमचे पहिले नागरिक करत होते, इथले रहिवासी करत होते, आता आमच्यावर जबाबदारी आहे. आमच्यानंतर ही बाळगोपाळ मित्र म्हणून छोटी मुलं आहेत, त्यांच्यावर जबाबदारी. ही परंपरा कायम चालू राहावी, टिकावी, हीच आमची गणरायाची प्रार्थना आहे. आणि हे 35 वर्षाचं पदार्पण केलंच आहे, त्याला असंच पुढे वाढवत न्यावं ही आमची अपेक्षा आहे. तो आपल्या सोबत आता मंडळाचे कार्याध्यक्ष सुद्धा आहेत, सो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया लॉकडाऊन मध्ये तुम्ही कशा पद्धतीत आपली संस्कृती जपली आहे. नमस्कार, मी स्नेहा जाधव, मंडळाचे कार्याध्यक्ष. लॉकडाऊन मध्ये असा काळ आलेला की आम्हाला वरून पण आदेश आले होते, लॉकडाऊन मध्ये तुम्ही गणपती दीड दिवसाचं करा, 1.5 दिवसाचं करा किंवा 5 दिवसाचं करा, 7 दिवसाचं. आम्ही 5 दिवसापर्यंत लॉकडाऊन मध्ये तो गणपती साजरा केला. बरोबर, तो 5 दिवसाचा ठेवल्यानंतर आम्हाला चढ उतार आले. त्याच्यामध्ये चढ उतार याच्यासाठी आले की लॉकडाऊन मध्ये कोणी कोणाच्या घरी जायचं नाही, यायचं नाही असं होतं. तरी सुद्धा आम्ही तो गणपती उत्सव साजरा 5 दिवसाचा केला. ते करत असताना वर्गणीचाही अडचण आली, पण तरी सुद्धा लोकांनी वर्गणी आम्हाला मंडपात आणून दिली. घरोघरी आम्ही गेलो नाही कोणाच्या, पण मंडपामध्ये वर्गणी सगळ्यांनी आपल्या स्वइच्छेने आणून मंडपामध्ये दिली. सहकार्य भरपूर केलं लोकांनी. आणि अशा प्रकारे आम्ही तो गणपती 2 ते 3 वर्ष 5 दिवसाचा साजरा केला. 5 दिवसानंतर आता आमचा 11 दिवसाचा आम्ही स्थापन केलं. पुन्हा लॉकडाऊन संपल्यानंतर तो आता आमची ही मूर्ती 35व्या वर्षामध्ये पदार्पण झालेली आहे. धन्यवाद. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असाच मोठा उत्सव अजून साजरा करा, अजून 35, 40, 50 वर्षात पुढे पदार्पण करा. आमचा सपोर्ट तुम्हाला असणार आहे नेहमी. तुमचा सपोर्ट सुद्धा आम्हाला सुद्धा असेल. सो आपण आता आलेलो आहोत सेकंड गणपती पाटणकरचा सह्याद्रीचा राजा. आता आपण जाऊया. 9 फुटाची मूर्ती आहे ही, खूप सुंदर आहे, डायमंड वर्क आहे मूर्तीला, खूप सुंदर आहे. आपण आता आतमध्ये जाऊन बघूया, चला. सो आता आम्ही लोक आलेलो, तिसरा गणपती आहे नालासोपाऱ्याचा मोदकेश्वर. सो ही मूर्ती खूप युनिक आहे आणि नालासोपारा वसई विरार मध्ये पहिल्यांदाच असं कोणतरी, म्हणजे भरपूर वर्षापासून ते मूर्तीमध्ये वेगळी कला, त्यांचं बऱ्याच गोष्टी दाखवतात. ते गेल्या टायमाला आय थिंक सो पेपरच्या ह्याच्यानी मूर्ती बनवलेली त्यांनी. आता या टायमाला शेल्फनी बनवली, शेल्फनी केलेली आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊनच भेटूया, चला या. गणपती बाप्पा मोरया. आता मी हे तिसऱ्या गणपतीत आली आहे, नालासोपाऱ्याचा मोदकेश्वर. आणि ही मूर्ती बघून मला खूप आवडली आहे. काहीतरी युनिक आहे या मूर्तीमध्ये, बघून मन भरलेलं आहे. म्हणजे असं एकदम प्रसन्न वाटतंय. मी 5 मिनिटं जागेवरनं हललेली नाही, कंटिन्यूस मूर्तीलाच बघते. म्हणजे असं मुकुटपासून ते पायापर्यंत काहीतरी वेगळं युनिक आहे. सो आता आपल्यासोबत आहे हे मूर्तिकार. सो या दादाकडनंच आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने तुम्ही मूर्ती बनवली आहे. नमस्कार, सगळ्या गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत यांच्या ब्लॉगमध्ये. आपल्या मूर्तीमध्ये सगळ्यात पहिला जे पण आहेत, आपण मूर्तीला शेल्स लावले, म्हणजे शिंपल्यांनी मूर्ती बनवली आहे. धोतरला आपण वाळू लावली आणि ज्या काही वस्तू, जेवढी वस्तू लावल्या ते आहेत त्या भाताचं आपण जे गम बनवतो त्या गमानी बनवून लावल्या. आणि ज्या हिशोबाने आपण दरवर्षीप्रमाणे इथे मूर्ती बनवतो, तर लोकांची भक्ती, लोक भरपूर येतात, इथे जातात आणि आपल्या दर्शन करायला भरपूर येतात. तर अशा मूर्ती बनवायची कारण अशी आहे, कारण की आपण लोकांना कसं की लोक राजाच्या इथे जातात, कोण राजा बनवला जातात, आपल्या एरियातला राजा, ईस्टचा राजा, वेस्टचा राजा, नालासोपाराचा राजा, सगळीकडे राजा आहेत. आमचे पण एरियामध्ये सगळे बोलतात राजा आहेत. पण या गोष्टीला कॉन्सेप्ट असा बनवायचं कारण हे आहे की आपण ज्या मूर्तीला बघतो, आता जसं कुठल्याही गणपती मंडपात जातो तर आपण फक्त पाय पडून निघून जातो, पण आमचा कॉन्सेप्ट असा होता की आपण जो पण भक्ती येईल, जो पण आपल्या इथे येईल, तो पूर्ण मुकुटापासून ते पायापर्यंत, त्याची 4 हात, त्याची धोतर,
अशी सजवावी की भक्तांचे सगळे डोळे त्या तिकडनं नजरच नाही हटावी, म्हणून या पद्धतीने आम्ही अशी तुम्हाला मूर्ती किती दिवस लागले मूर्ती बनवायला? आम्हाला साधारण 12-13 दिवस झाले. आम्ही मूर्ती इकडेच आणतो. ती लाचची गेल्या वर्षी मूर्ती 2023ची लाचीची. तुम्ही आहे ना बॅनर बघितलाय, ह्याच्यात आहे ना 6 वेगळे वेगळे मला प्रकारचे बाप्पा दिसले आहेत. सो याचा नक्की कॉन्सेप्ट काय आहे? हे 6 बाप्पा तुम्ही दाखवले. नक्की कॉन्सेप्ट हे आहे की सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट आपला स्टार्ट झाला होता 2016 मध्ये, जो आमचा 21वा वर्ष होता. आणि 21व्या वर्षामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करावं आणि वेगळ्यामध्ये काहीतरी आपल्याला लोकांच्या भक्तीमध्ये आपण जसं ज्या पद्धतीने आपण वर्गणी घेतो, कुणाकडून स्पॉन्सर घेतो, ज्या पद्धतीने आपण पैसे लोक देतात, तर आमचा कॉन्सेप्ट होता की काहीतरी वेगळं करायचं. मग आपण पहिल्या गेल्या 21व्या वर्षी जसं आपल्याला भेटलं तर 21 उपासाच्या पदार्थांनी मूर्ती साकारलेली होती. त्याच्या दुसऱ्या वर्षी 2017ला आपण घरगुती उपचार आयुर्वेदिकची ज्या पद्धतीने आपण घरात आयुर्वेदिक असतो, म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये नाही राहील मेडिकल. पहिल्याच्या काळामध्ये मेडिकल आता कसं की लोकांना माहिती आहे आता मेडिकल कुठलं इंजेक्शन घेतात तर त्याने साईड इफेक्ट्स व्हायला लागले. पहिल्यात नव्हते तरी लोकांचे दिवस म्हणजे लोकांची काही जखम झाली असेल त्या कोणाला काही रोग असेल तर त्या रोगांना कसं पहिल्या काळाच्या तर त्या वस्तू त्या लावल्या होत्या. जसं हळद होतं, नंतर खोबरा होता, सुका खोबरा होता, त्याच्यानंतर ओवा होता, इलायची होती, लवंग होती. म्हणजे ही वस्तू कुठे कुठे त्या वापरायचे मेडिकलमध्ये ते दाखवलं होतं. त्या टायमाचे आपण हे दाखवलं. त्याच्यानंतर आपण खडूपासून साकारलेली होती मूर्ती 2019 मध्ये. खडूमध्ये बनवली होती. त्याच्यानंतर आपण बनवली लोकरच्या धाग्यापासून. त्याच्यानंतर बनवली गेल्या वर्षी काचेची मूर्ती बनवली होती. काचेच्या मूर्तीची पण गेल्या वर्षी आपण तेव्हा इस्रोने आपलं 2000 चंद्रयान 3चं लँडिंग केलं होतं, तो दाखवला होता. काचीच्या मूर्तीमध्ये तुम्ही म्हणजे बॅकग्राऊंड पूर्ण background चंद्रयान दाखवलं. आणि ही मूर्ती ही लोकरची होती. लोकल म्हणजे धाग्यांपासून. म्हणजे धाग्यांपासून बनवतं. म्हणजे जे लॉकडाऊन झाल्याच्या नंतरच्या एक धाग्यापासून आपण व्यक्तींना उभं करतो बांधून त्या पद्धतीने आपण. आणि खडूपासून बनवल्याचं कारण हे होतं की पहिल्या शाळेमध्ये पेन वगैरे नाही पेन वगैरे होतेच, पण पहिल्याच्या शाळेमध्ये पहिला सरस्वती प्रवेश करायची. आताच्या शाळेमध्ये लक्ष्मी म्हणजे पैशाशिवाय पोरांना शिकवण नाही. पहिला कसं राहायचं की कुठेही ना पैसा ना विचार करायचा, पण लोक शिकायला बसायचे. म्हणजे त्या टायमाला सरस्वती आहे. आणि आताच्या पिढीमध्ये अशी आली की लक्ष्मीशिवाय सरस्वती नाही. म्हणजे हे आम्ही कॉन्सेप्ट असतो. आपल्यासोबत आता विनायक दादा आहेत ज्यांनी पूर्ण सजावट केलेली आहे. सो कशा प्रकारे तुम्ही सजावट केलेली आम्हाला जाणून घ्यायची खूप आतुरता आहे. असं आहे आमचं ती मूर्तीकार आहे स्वप्नील केलकर हे आम्हाला म्हणजे प्रत्येक वर्षी हिंट देतात की आपल्याला हे करायचं आहे. त्या हिशोबाने आम्ही विचार करतो की काय करायचं आहे, कसं करायचं. गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी त्यांनी शिंपल्यांचा गणपती बनवायचा. तर शिंपल्याचा गणपती बनवता आम्ही विचार केला की अंडर डीप वॉटर करायचं, म्हणजे समुद्राच्या खालचं जे आहे ना ते आम्ही विचार केला. मग त्याच्यामुळे दाखवलं की बोन दाखवले, ते स्टोन्स दाखवले, स्पीच दाखवले, जाळी दाखवली असं पडलेली. त्यामुळे आम्ही असे ते बनवतो. एक कॉन्सेप्ट असतात, ते कॉन्सेप्ट हिसाने आम्ही डेकोरेशन बनवतो. जसे तिकडा आहे, त्याच्याकडे अँकर आहे, स्टोन्स आहेत, असे छोटे शिंपल्या टाकले आहेत. तर एक रोटेटिंगमध्ये एक शिंपले दाखवतात आम्ही तिकडे पाठवले. हे पण युनिक दिसतंय. म्हणजे एक बंद झाली तर एक उघडते शिंपल्या. म्हणजे आम्ही विचार करून घेतो. तर ते सगळे अल्ट्रालाईटचे लाईट्स आहेत, जे पडद्यावर मारले ते. आणि या साईडला म्हणजे खूप छान पद्धतीने केलेले आहेत तुम्ही. आणि मला आतुरता आहे की पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही काहीतरी ॲक्च्युली युनिक. काय आहे की जे गणेश भक्त येतात त्याची आमच्या मंडळाकडे अपेक्षा जास्त वाढल्या की ह्या वर्षी येतं, पुढच्या वर्षी काय असेल. तर त्या लोकांना आम्ही गणपती गेल्यानंतर आम्ही एक आमच्या इंस्टाग्राम ID वर आम्ही एक इमेज टाकतो की पुढच्या वर्षी आमचं एक वर्षी हे असावं, असं आम्ही टाकून ठेवतो की उत्सुकता वाढायला पाहिजे की या मंडळाकडनं अपेक्षा अजून वाढतील असं. धन्यवाद. तुम्हाला तुमच्याकडनं हे जाणून घेऊन खूप चांगलं वाटलं. आणि पुढच्या वर्षी नक्की आपण काहीतरी युनिक करावं. नक्की धन्यवाद. गणपती बाप्पा. सो हा आपला 4था गणपती आहे, समेळगावचा विघ्नहर्ता. आपण आतमध्ये जाऊन भेटूया, आता बघूया. मूर्ती पण खूप छान आहे.
आणि ही मूर्तीचा मागचा जो प्रवळ आहे हा मला खूप अतिशय आवडला आहे. सो आपण जाणून घेऊयात त्यांचं काय उद्देश होता या प्रवळच्या मागे, म्हणजे काय कॉन्सेप्टनी त्यांनी हा प्रवळ बनवला आहे. सो त्यांच्याकडनं जाणून घेऊ. आपल्यासोबत आहे रुपेश चव्हाण आणि उपाध्यक्ष आहे मंडळाचे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. नमस्कार. अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाला हे 25वं वर्ष आहे आणि रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपण एक स्त्री शक्तीचं एक प्रभाव ठेवलेला आहे आणि त्याची माहिती आपल्याला उपाध्यक्ष तुषार नेवरेकर देते. हे आम्ही मूर्तीच्या मागचं प्रभाव घेण्याच्या होत्या. आमचं उद्दिष्ट असं होतं की कोलकाता, बदलापूर या ठिकाणी जर स्त्रियांवर अत्याचार झाला आहे तर आता अत्याचाराबद्दल आम्हाला स्त्री शक्तीचा आधार वाढला पाहिजे या हेतूने आम्ही घेतल्या. आणि आगमनाला पण आम्ही त्या स्त्री शक्तीबद्दल आम्ही दाखवलं होतं या सगळ्या गोष्टी की स्त्री जीवनात त्यावर काय होतं आणि काय नाही हे आम्ही सगळं दाखवलं होतं. त्यावर स्त्री कोणापेक्षा कमी नाही आहे त्याबद्दलची जागरूकता वाढली पाहिजे. आगमनाला पण आम्ही दाखवलं. धन्यवाद. सो हा आपला 5वा गणपती आहे नाला सुपाऱ्याचा कैवारी. आपण याचं आगमन सुद्धा शूट केलेलं आहे. सो आता आपण आज दर्शन घ्यायला आलेलो, सो आपण जाऊया आतमध्ये. चला. शरणागता